नमस्कार मित्रांनो, मनसे नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय गोंधळ तीव्र झाला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. पक्ष सोडून गेलेल्यांना भटके म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की जे लोक त्यांचा पक्ष किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर पक्षात येत आहेत ते भटके आहेत. राऊत म्हणाले की भाजप नेते गिरीश महाजन स्वतःला एक बलवान माणूस मानतात, परंतु त्यांनाही महापालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल. एवढंच नाही तर महाजन यांच्या पत्नी निवडणूक जिंकल्या, परंतु त्यांना इतर कारणांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणत राऊत यांनी टिप्पणी केली की गौतम अदानी देखील पक्षाशी संबंधित आहेत. ते म्हणाले की इतर पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांना त्यांच्या पक्षात आणणे ही श्रीमंत भिकारी मानसिकता दर्शवते. त्यांनी प्रश्न केला की कोण निर्लज्ज आहे जो तिथे जातो तो की इतरांना आपल्या पक्षात घेतो. एवढंच नाही तर संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका देखील केली. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपावर तीव्र टीका देखील केली. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.